नाही. वास्तविक पाहता भगवान परमात्मा युगायुगामध्ये अवतार घेतो. धर्माचे पालन करणे पाठांतर खंडन याची अंमल करणे काम. ज्या वेळेला धर्मावरती ग्लानी येते त्या वेळेला भगवान परमात्मा अवतार घेतो अनेक युगामध्ये. ठीक आहे. इथं प्रथमता चिन्ह देतात माणुसकी हा माणसाचा धर्म आहे. धर्म आपला विषय चालला होता. काल्याचा स्वरूप कळणं म्हणजे धर्म आहे. काल्याच्या अवस्थेमध्ये वावरणं म्हणजे धर्म आहे. तुम्ही स्वतः म्हणजे आपण कोण आहात, मी कोण आहे करावा विचार भरे घ्यावे. मी कोण आहे, मी कशासाठी आलो, मला काय करायचं, हा आपला स्वधर्म आपल्या आचरायचा आहे. पण बाळगाचा विचार जर केला, हा जर पाहिलं काल्याचा अधिकारी कोण आहे, काला कोणाला प्राप्त होतो, तर इतर शास्त्र सांगतात तुम्ही शरीराला पिडले म्हणजे काला झाला असं नाही, लय व्रत केले म्हणजे काल्याचा अधिकारी काला कळला असं नाही, लय देवदेव केले काला असा झाला म्हणजे असं काहीच नाहीये. तर बाळकांना जर विचार जर केला नेमकं आपण नेमकं कोण आहोत, आपल्याला ओळख झाली का समजायचा काला झाला. आज जर पाहिलं धर्मांवरती किती वादविवाद चालू आहे. आज आपला पर्व काळ हा इतका आनंदाचा आहे, इतका आनंदाचा विचार करा. 22 तारखेला तो उत्सव झाला आपला. काय झाला, राम प्रभू किती वनवास, 500 वर्षाचा वनवास. पण आता 527 वर्ष, 527 वर्ष राम प्रभू आले. अगोदर आले त्याचं कारण
थोडा विषय चालला होता. वाळकस या ठिकाणी आमचे भेरे मामा होते ते श्रीमंत बाबांचं मंदिर आहे. हनुमान जयंतीच्या निमित्ताने त्यांचं तिथं प्रवचन होतं. मागच्या कधी काय बनवलं ऐकण्याला आवड वाटते पण त्याच्यात मर्म जडलेलं असते फक्त जाणताना त्या गोष्टी. हनुमान जयंतीचा कीर्तन होता. हनुमान जयंतीच्या निमित्तानं हनुमंतराचा विषय चालला होता. 5 जण चिरंजीव होते. किती जण त्याच्यात मला दोघं माहिती तुम्ही सांगा. मला फक्त अश्वत्थामा आणि हनुमंत हे चिरंजीव याचा अर्थ जिवंत मुर्दाबाद नाही. याचा अर्थ काय जिवंत. मग राम प्रभूचा सर्वात प्रेमाचा सर्वात जीवाचा आपल्या प्राणाची तहान पाहणारा भक्त कोण हनुमंत. ते सहज बोलून गेले अरे राम मंदिर पाडलं बागडी माझी तुम्ही केली तर हा घेतात हा घेता कुठं जेव्हा आहे ना याचं कारण आहे. पुन्हा काढला पाहिजे. बाळकाने विचार करा. ज्या टायमाला अधर्म वाचतो अधर्म माझावणारे आपले धर्म टिकावणारे आपले धर्माचा नाशय करणारे आपले हमें तो आपण विचार करा. तुम्ही डोक्यामध्ये एक विचार तुम्ही डोक्यामध्ये आणा. विचार करा आपण सगळ्या एका आईचे लेकर आहोत. सगळे श्रीपाद बाबांचेच आहात. अरे आपल्याच लोकांना तिकडे गाव म्हणलं येतो तो आहे का तिथं येतो तो आहे का तिथं मग तिथं सुद्धा आकारावर चाललंय. आपलं सुद्धा आकारावर चाललेलं आहे. बाळकांना विचार करा. विषय आणि प्रवचन साधू संत जोपर्यंत जुने बातमी आहेत ना तोपर्यंत कळून घ्या. तोपर्यंत कळून घ्या. नाही डोकंच लावू नका. जन्मात म्हणून तुम्हाला असं वाटत असं आम्हाला अनुग्रह प्राप्त झाला. आम्ही तो अजिबात नाही. ते साधन अनुग्रह प्रपत्य साधन साध्य करण्याचं कीर्तन काळ झाला म्हणजे अधिकारी नाही. माझ्यासारखा पोपटासारखा बोलायला लागला तर लगेच बाबा माळ घाल ना तू आता करत काय. कीर्तन काळ म्हणजे अधिकारी नाही. आता कीर्तन काळ झाला म्हणजे तो काल्याचा स्वरूप झाला नाही. तो आता काय झालं तो अधिकारी बनवायचे काय करायला लागले. सगळा भ्रष्टाचार ते काय डोक्यात येऊन जायला होतं का. एक शिष्य एक गुरु परंपरा आणायला. एक शिष्य एक गुरु हा परमार्थ गुरुला साचारू. तुम्ही निवृत्ती नाकापर्यंत एक शिष्य एक गुरु परंपरा होते. तुम्हाला दुसरी दिसणार नाही. याचं कारण या तत्व सर्वांना चालवणं तेवढं सोपं आहे आणि तेवढं अवघड सुद्धा आतापर्यंत सगळ्यांनी अवघड घालून ठेवलं पण ह्या महात्म्याने सोपं करून दिलं आपल्याला. हा एकच एक महात्मा महाराष्ट्रामध्ये तयार झाला. काही हे तत्व आपल्यापर्यंत सोपं आणून ठेवलं. पण इथं अशी गमत आहे गधे कधी आम्हाला गधा काय असणार ही अवस्था विचार आपल्या महाराष्ट्रामध्ये झालेली. विचार करा. अरे हे तत्व कुठं नाही तिथला काय त्यांना दोष देता. विचार करा. ज्या काळाला धर्मावरती काल येते रावण माजला राम जन्माला आले. आता राम देव नव्हता का तोच आहे. तोच माजला कृष्ण जन्माला आले. बायकांचा विचार करा. कृष्ण जे गोकुळामध्ये जन्माला आले कोणाला सहाय्य देण्यासाठी आले. गोकुळवासियांना गोकुळामध्ये जे नांदत होते हा अधर्म कुणाला होता. राक्षसी वृत्ती माजली होती. पुतना मावशी असेल महाबळ असेल कंस असेल चालूर असेल मुष्टिक असतील या अहंकाराने त्या काळाला उत्पन्न झाले. भगवान श्रीकृष्ण गोकुळामध्ये अवताराला आले. गोकुळामध्ये अवतार आल्याच्या नंतर सगळ्याला आनंद झाला. सगळे खुश झाले. सगळ्यांना सुखी केलं. दुष्टांचा नाशही केला. गोकुळामध्ये सगळं सुखी केले. पण परत कालगती अशी आली का ज्यांच्यासाठी भगवान परमात्मा अवताराला आले देवाने परत त्यांचाच काटा काढला. यादव काटा कोणी काढला. मग आता जी ही कालगी होती बाबरी मस्जिद राम मंदिर बाबरी मस्जिद जो माजला त्याचा काटा. मला सांगा यादव कोणाला काटा काढायची गरज होती याच्यातच होतं. आपले माजला काटा
गप्पा ऐकत असेल बाबांचा काय सांगावं हो पुढं कीर्तनच ऐकायला जाऊशी वाटत नाही गप्पाच ऐकावं हो बाबा एकच बोलले या सगळ्या गोष्टी आज कीर्तनकारावरती अवलंबून गप्पा काय या सगळ्या आज मी तुम्हाला तरुण कीर्तनकाराला ट्रस्टीच्या वतीने इशारा देतो बाबांचं कार्य टिकवायचं असेल आणि टिकणार रस्त्यावर काय वाटत नाही चालवायचं जर असेल तर तरुण कीर्तनकारांनी जागे व्हायचंय काय हो सज्जनाच्या मागे जायचंय जोपर्यंत जुन्या बातमी आहे तोपर्यंत विषय धर्माची घडी व्यवस्थित बसून घ्या तुम्हाला आम्ही कीर्तनकार आता शिष्य बनवतो कमवतो मोक्ष मार्गाला तुम्ही जाऊ शकत नाही अजिबात नाही ह्या जन्म डोक्यात लावायचं जे आपण कर्म म्हणून इथं एकच तो कर्म हा ज्यांनी या वडील जे जे करते त्या नाम धर्म ठेवली माझ्या वडिलांची निराशिका देवाची चरण सेवा पाठवून आणि मग ह्या बाळवडिलांनी जो संप्रदाय आला मिळवणाऱ्यांचा मार्ग दाखवला गेली आधी दयाळुनी संतते त्यांची पण ते चालवत आता न पडत ना कुणक्यातून सुटायचं असं त्या जुन्या अधिकाऱ्यांचं तुम्ही ऐकून आणि तुम्ही पाऊल पुढे टाका नवीन कीर्तनकार जे आहेत काळाची गरज आहे आपल्याला आज आपल्याला काळाची गरज आहे का आणि म्हणून आपल्याला तो काळ आता त्यांच्याकडनं आपल्याला समजून घ्यायची आज गरज लागलेली आहे मग बारकाईने जर विचार जर केला चांगला तर विचार करा भगवान परमात्मा अवतारला येतो पण माझ त्याचा काटा काढतो भगवान परमात्मा कुठं आहे कसा आहे तर याला एक कारण जे आहे कारण म्हणजे अभिमान आहे आपल्यामध्ये आले ना का अभिमान मला एवढे शिष्य मी अधिकारी याचा अभिमान होतो पण इथं बघा विषय असा आहे इथं सांगायचा अभिमान टिकला नाही तो रावण काय नव्हतं त्याच्याकडे रावणासारखा अधिकाऱ्याला उदाहरण नाही सगळ्या गोष्टी होत्या का तू प्रमाणे त्यांची धरतीवरती रावण घायल अवस्थेत पडलेला आहे कशा अवस्थेत पडलेला घायल अवस्थेमध्ये रावणासारखा विद्वान सुद्धा घायल अवस्थेत पडलेला आहे मृत्यू समोर दिसतोय मरण समोर दिसतोय त्यावेळेला राम प्रभू लक्ष्मणाला म्हणाले भैया लक्ष्मण अरे रावणासारखा ज्ञानी सुद्धा दुसरा कोणी नव्हता त्याच्याकडे जा म्हणे काहीतरी ज्ञान घे म्हणे काय घे म्हणे ज्ञान घे लक्ष्मण गेले आणि त्याच्याच पशी उभे राहिले आणि म्हणायला लागले माझ्या भावाने मला तुझ्या घरात पाठवलेलं आहे मला ज्ञान घे रावण घे लक्ष्मणाकडे पाहिलं खावर बघितलं आणि सांगितलं ज्ञान ग्रहण करण्याचा योग्य त्याचा तुझ्या घरामध्ये काय सांगितलं तू ज्ञान ग्रहण करण्याचा योग्य त्याचं लक्ष्मणाला सांगितलं लक्ष्मण गेले रावणाकडे भैया बघा मरण समोर आखरी घटका पोहोचतोय तरी याचा अभिमान जात नाही याचा अभिमान जात नाही याला अभिमान वाटतोय माझ्या एवढे शिष्य माझ्या एवढे कीर्तनकार मी एवढं आखरी श्वासात कोणाला वाटतं त्याचं सांगतोय मी इतका अभिमान तरी पण मग राम म्हणाले अरे ठीक आहे याचा तो स्वभाव आहे त्याचा स्वभाव पण ज्ञान त्याच्याकडे आहे का कसं त्याच्याकडे ज्ञान आहे तर त्याच्याकडे ज्ञान आहे कारण देखे मनुष्य जा कसं कळू आणि स्वभाव म्हणून त्याच्याकडे सुद्धा आहे फक्त काही कर्म कांडामुळं काय त्याच्या प्रारब्धामुळं तो गुप्त त्याला तू मानू नको याच्या मागचं कारण तो का बोलला कारण तू त्याच्या डोक्याजवळ उभा राहिला होता तुला जर ज्ञान ग्रहण करायचं असेल त्याच्या चरणाजवळ जाय तरी तरुण म्हणून जीवे चरणाशी लागावे आगर फक्त
करतोय ना बस तर ती धरती हा लक्ष्मण गेले आणि रावणाच्या मग चरणाजवळ राहिले मग खालीवर बघितलं मग म्हणे आता तू ज्ञान घेण्याचा योग येतच आहे आता बाकीच्या तर बाबा भांडवलीकर सांगितल्या इथून पाहिल्यावर निघाणार होतो समुद्राचं पाणी खारं गोड करणार होतो स्वराला सुद्धा ते नाही सांगितलं पण लक्ष्मणाला महत्वाचा जो संदेश दिला लक्ष्मणाला म्हणाले हे बघ अरे माझ्यासारखा ह्या पृथ्वीवरती कोणीच नव्हता माझ्यासारखा विद्वान माझ्यासारख्या अधिकारी कर्तृत्वकार काय नव्हतं माझ्याकडे 33 कोटी देवता माझ्या ताब्यात होते माझ्या इशाऱ्यावरती नाचत होतं सगळं मंत्रिमंडळ माझ्या हातात होतं हो माझ्या नगरात ते गाढवा वाढायला गणपती बाप्पा होते कोण म्हणाला केव्हाचा रावण मेलाच नाही भाऊ रावण मेला असं तुम्ही राम म्हणून साधेच रावण आहे मी पानाचा कर्तृत्वपणाचा अधिकाराचा सत्याचा अभिमानाला मला इथं आलो 33 कोटी देवतामध्ये एकाची मजा लक्ष्मणा सगळं विद्वान होय मोठा होय अधिकारी होय शिष्य होय मोठा फळ मान पण जीवनामध्ये अभिमान तुमच्या गोष्ट माज जर झाला खेळ झाल्याशिवाय राहत नाही ही गोष्ट त्या काळामध्ये संतांच्या लक्षामध्ये आली अरे काला करण्यासाठी सगळे धडपडतात स्वर्गाची आवड सुद्धा विचार करतात मृत्यू लोकी हवा जन्म आम्हा पण काला का प्राप्त होत नाही ऐकणाऱ्याला नाही झाला तरी चालेल पण सांगणारा झाला होत का नाही तर याच्यामध्ये आज येणारी फक्त एकच गोष्ट ती म्हणजे काला मग आता तो अभिमान जाईल कुठं असं स्थळ कोणतं आपण याच्या पहिल्याच्या Oh
दोन नाक एकच दोन दोन कान शिष्य बुधला तोड 9 दावा कोणता या टायमाला बाळ लहान होतं लहान असतं तेव्हा आई सुना सासू सुनावरती करावते आणि 4 बोट जातात 2 बोट जातात आंघोळ घालायच्या अगोदर ते सगळं सर्वांच्या हृदयदेशी मी अमुका आहे आदिशी जी बुद्धी सुरे होण्याशी अर्धनाथी वस्तू मी आहे कसले द्वार ही पंढरी आणि त्या भागावर परमात्म्याची टचिंग करून गेले आपल्या मोलाच्या द्वारे फुकटाची किंमत कळत नाही ना मोठमोठे पाकिट देऊन मोठमोठे महाराज सांगण्यात कळा ना म्हणून लाखो ते बातोचे नाही म्हणते मग विकत ऑक्सिजन तरी आम्ही सुद्धा राहू हवा पवन त्याच्यावरती हा बंगला हे बोकड उभा आहे पवनाचा खांबा आहे उचाकल्यावरती लोक माझा डोळा देखत त्याचा हात भुरकत गेला काय जीव म्हणतो पण वास्तविक पाहता आत्मा गेला जीव गेला काय गेला तर वास्तविक पाहता हरिपाठामध्ये वर्णन केले हेच हरी आत्मा जीव शिव समान वाया तो दुर्गा मानव झाली कोण आहोत आपण अर्जुनाचा खटका तिथंच लोकांना केला ना अरे ज्याच्यावर तुला अभिमान आहे ज्याच्यावर तुला घमेला तर लक्ष्मण आणि शरीराचा आता गवे हे वाशिवंत स्वभावे म्हणून तू गुजावे पंडित कुमार
मी समजत होतो तू नाहीये आणि जो तू आहे त्याला तुम्ही समजत नाही म्हणून सांगितलं येणारा नाथ बघ जरा जीव हा खरा नाही माया म्हणून बोला तू काय तो मी आणि सहा ज्याला कोणी हा पूर्ण अनुभूतीला प्राप्त झाला त्यालाच कावा झाला आणि मन बारकांना विचार जर केला तुमच्या आमच्या हृदयामध्ये असला आत्मदेव आहे आणि तो देव एकदा या गोकुळामध्ये अवताराला आला का खळ जरी असला दुष्ट जरी असला तरी मात्र त्याला पाझर फुटतो दुसऱ्याच्या आता कोणती पंढरी काय आहे आत्मा नामदेव महाराज यांनी सुंदर प्रमाण दिलं फक्त 40 सिंगल म्हणा चला कमी ओव्हर मध्ये जास्त रन काढायचे ह्या मंडळीची घडण खाणा बाजार रोकड ज्या दिवशी तो आत्मा राम होतो आत्माचा कृष्ण होतो कारण बुद्धी ही सीता आहे अहंकार हा रावण आहे आणि त्या रावणाला मारायचा असेल तर आत्मा नावाचा कृष्ण देव झाला पाहिजे देव आहेच वाचा विषय नाही तो देव आहेच आणि तो ज्याचा चालक आहे हारलेला ते सांगता की वस्तू तू आहे हा देव म्हणजे तुला हे लक्ष्मण आहे याच्या बदलात पडला चांगल्या काटा निघाला मग याच्याचा देव झाला तो बलरामाचा कंठी प्रेम राहते आणि हृदयामध्ये रामाचं रूप प्रगट होतं वाक्याने विचार करा ती अनुभूती असे त्या काळामध्ये ज्या वेळेला रुक्मिणी माते सुदेव नावाचा एक ब्राह्मण होता आणि त्या सुदेव नावाच्या ब्राह्मणाने भगवान परमात्म्याचं वर्णन त्या रुक्मिणी मातेजवळ केलं रुक्मिणी स्वयंवरामधला विषय आहे
हो कारण बरेच जण काय अवस्थेला अजूनही नावं ठेवतात अजूनही नावं येतात पण आपल्याला पुरावे कोणी काही म्हणू द्या ना मला म्हणू द्या ना